उत्पत्तीचा ग्रंथ याचा 28वा अध्याय 11 ते 17 वचन आपण वाचणार आहोत. जेनेसिस चॅप्टर 28 वर्सेस 11 to 17. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी ह्या विचाराने तेथला एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. तेव्हा त्याला स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत उतरत आहेत. आमेन. या ठिकाणी एक स्वप्न याकोबाला पडलेलं आहे आणि याकोबाला अशा रीतीचं स्वप्न पडलेलं आहे की त्या स्वप्नामध्ये त्याने पाहिलं की एक शिडी त्याने पाहिली आणि ती शिडी जमिनीपासून आकाशापर्यंत आहे आणि त्या शिडीवरून देवदूत चढत आणि उतरत आहेत. ही शिडी पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारी शिडी आहे आणि पहा, परमेश्वर तिच्यावरती उभा राहून त्याला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम ह्याचा देव व इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईल. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजकणा इतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. आमेन. याकोब आपल्या प्रवासामध्ये आहे. त्याचं इंटेन्शन आहे पुढचा प्रवास करण्याचं. त्याचा मनसूबा आहे की आता पुढे मला फॅमिलीला सगळ्यांना घेऊन जायचं. आणि तो एकीकडे असा धोंडा होता, तो उशास घेतला आणि तो झोपी गेला. आणि झोपी गेल्याच्या नंतर त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याने पाहिलं की शिडी आहे, पृथ्वीपासून पार आकाशापर्यंत ती शिडी आहे आणि त्या शिडीवरून देवदूत चढत आणि उतरत आहेत. शिडीवर साक्षात देवबाप उभा आहे आणि देवबापाने त्याला अभिवचन दिलं, तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर असणार आहे. परमेश्वर देवबाप याकोबाशी अलौकिक गोष्टी बोलला. हा जुना करार आहे प्रियांनो. आणि या जुना करारामध्ये ही घडलेली एक सुंदर अशी घटना याकोबाला अनुभवायला मिळाली की ज्यामध्ये याकोबाने पाहिलं की परमेश्वर त्याच्या लोकांना स्वर्गाशी जोडू इच्छित आहे. परमेश्वराची उपस्थिती त्याने अनुभवली आणि परमेश्वर त्याच्याशी त्या दृष्टांताद्वारे, त्या स्वप्नाद्वारे बोललेला आहे. परमेश्वराची काय इच्छा आहे की त्याने तुम्हाला आणि मला स्वर्गाशी जोडावं. कारण त्याचं पवित्र वचन यशाया 66 आणि त्यातल्या पहिल्या वचनामध्ये बायबल सांगतं, आयझाया चॅप्टर 66 वर्स 1, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? स्वर्ग हे आपल्या देवाचं सिंहासन आहे. कुणी आमेन म्हणेल का? स्वर्गात तो बसणारा परमेश्वर, त्याची पाऊलं त्याने भूमीवरती ठेवलेली आहेत. स्वर्गात विराजमान असणारा देव, तो म्हणतो स्वर्ग त्याची बसण्याची जागा आहे आणि पृथ्वी त्याचे पाय ठेवण्याची जागा आहे. देवबापाने पृथ्वीवर पाय ठेवण्याची 2 कारण आहेत. पहिलं कारण, त्याला सैतानाला चिरडता हो. किती लोक आमेन म्हणतील? आणि दुसरं कारण, तुम्हाला आणि मला त्याच्या चरणाशी बसून त्याची सेवा करता यावी. त्याच्या चरणाशी अलाबास्त्र कुप्पी घेऊन यावी. याचा अर्थ आज मी म्हणणार नाही की तेलाच्या बाटल्या घेऊन या. याचा अर्थ की तुमची उत्तम आराधना त्याच्या चरणाशी तुम्ही देऊ शकता.
त्याचं गौरव तुम्ही करू शकता, म्हणून देवबापाने आपली पावलं भूतलावरती ठेवलेली आहेत. आमेन. हा स्वर्गीचा देव आहे प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं वास्तव्य सगळीकडे आहे, त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे, परंतु हा देव स्वर्गात विराजमान होणारा देव आहे. आमेन. ज्यावेळेस मला ख्रिस्त कळाला, येशू हा जिवंत देव आहे, ज्यावेळेस मला कळालं, त्यावेळेस माझं जीवन मी एका मोठ्या साक्षीनंतर प्रभूला समर्पित केलं आणि केवळ वयाच्या 15व्या वर्षी येशू कोण आहे मला कळालं. प्रभूला माझं जीवन दिल्याच्या नंतर जसं मी प्रार्थना जीवनात वाढत होतो, परमेश्वर अनेक गोष्टी मला प्रकट करू लागला. त्याच्या वचनामधून, दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे प्रार्थनेची उत्तरं परमेश्वर द्यायला लागला आणि अनेकांच्या जीवनात अद्भुत आणि अलौकिक असं कार्य घडू लागलं. आणि ज्यावेळेस हे कार्य मी पाहत होतो, मी प्रभूला धन्यवाद देतो की अनेक देवाचे सन्माननीय सेवक माझ्या पाठीवर थाप मारून म्हणायचे, एवढ्या कमी वयात तुझी अशी उन्नती चालली, येत्या दिवसात परमेश्वर तुझा खूप उपयोग करेल. प्रभूला धन्यवाद. आणि त्या टायमिंगमध्ये किंवा त्या वेळेमध्ये एक दिवस मी प्रभूला खूप धन्यवाद देत होतो की प्रभू तू खूप चांगलं काम करतोयस. पण त्या दिवशी मी देवाकडे प्रार्थना केली, गुडघे टेकून प्रार्थना करतोय की प्रभू तू आरोग्य देतोयस, तुला धन्यवाद. भविष्य वाहण्या देतोस, तुला धन्यवाद. वचनातून बोलतोयस, तुला धन्यवाद. तू महान काम करतोयस, तुला धन्यवाद. पण प्रभू मला एकदा तुला पाहायचंय. हालेलुया. जो परमेश्वर जुन्या करारात मोशेला दर्शन देऊ शकतो, हे देवा मला तुझं दर्शन पाहिजे. एवढं काय बायबल मी तेव्हा म्हणजे मला माहीत नव्हतं, परंतु मी देवाकडे ही पण प्रार्थना केली. मी असं ऐकलंय, तुला बघितल्यावर माणूस लगेच मरून जातो, मी मेलो तरी चालेल, पण एकदा मला तुला पाहायचंय. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आणि मी प्रभूकडे प्रार्थना करीत आहे आणि मला असं वाटलं की परमेश्वर म्हणेल की तू 10 वर्ष 20 वर्ष थोडं देवामध्ये वाढ, मग मी तुला काहीतरी दर्शन देईल किंवा काय. मला असा स्पष्ट आवाज आला, विकास उपास आणि प्रार्थना कर. काय कर? जसं प्रभू माझ्याशी बोलला. आता मी मनात म्हटलं प्रभू सकाळचा नाश्ता झालेला आहे ऑलरेडी, आता कधी उद्यापासून स्टार्ट करायची की काय. आणि पवित्र आत्म्याने मला प्रेरणा दिली की आत्ताच तू उपास आणि प्रार्थना कर. आणि मग आमचं 2 माळ्याचं घर खाली आणि वरती. खालच्या घरात गेलो, आई होती. आईला सांगितलं, बघ आई, मला प्रभूने सांगितलं उपास प्रार्थना करायचं. मी माझ्या रूममध्ये जातो आणि मी स्वतःला लॉक करून घेणार आहे रूममध्ये आणि मी प्रार्थनेत बसणार आहे, तर मला डिस्टर्ब व्हायला नको आहे. प्रभूने मला सांगितलं आहे, मला माहीत नाही आज उद्या किती दिवस प्रार्थना चालणार आहे, मला उपास प्रार्थनेत बसू दे. आता आईने पाहिलं होतं की प्रार्थनेत किंवा परमेश्वर याच्याशी कसं बोलत आहे, आणि ती प्रेरणा घेऊन मी तिथं आईसमोर उभा होता. आई म्हटली, ठीक आहे, देवाने तुला सांगितलं, आम्ही कोण अडवणार आहे, जा उपास प्रार्थना कर. वर गेलो, रूमची कडी लावली. वरती एक छोटी काच होती, त्या काचेतून आतलं पाहू शकत होते. अशी ती माझी खोली. त्या रूममध्ये मी जसं पाऊल ठेवलं आणि गुडघ्यावरती आलो, परमेश्वराचे दूत त्या रूममध्ये उतरायला सुरुवात झाली आणि माझ्या प्रार्थनांची परमेश्वर उत्तरं द्यायला लागला. वचनाचं काहीतरी आगळं वेगळं प्रकाशन मला मिळायला लागलं. परमेश्वर दृष्टांत देऊ लागला. येत्या दिवसात काय होणार आहे, काय गोष्टी परमेश्वर प्रकट करत आहे. प्रभूला धन्यवाद. वचनाद्वारे बोलत आहे, प्रभूला धन्यवाद. दृष्टांत देत आहे. असा दिवस गेला. रात्री झोपलो, स्वप्नात परमेश्वर अनेक गोष्टी प्रकट करत होता. हालेलुया. पहिला दिवस उपास प्रार्थनेत एकदम छान, एकदम सुंदर. आणि मग दुसरा दिवस परत तसंच परमेश्वर बोलत आहे. तिसरा दिवस, चौथा दिवस अन्नाचा कण नाही. 5वा दिवस, 6वा दिवस मला अजूनही आठवतं. 6व्या दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि मी माझ्या गुडघ्यावरती येऊन मी देवाकडे प्रार्थना करत होतो. आणि माझी प्रार्थना ही होती की देवा, मागचे 6 दिवस जे चाललंय ना, ते उपास करण्याच्या आधी पण घडत होतं, पण ही उपास प्रार्थना ह्याच्यासाठी की प्रभू एकदा बस, जास्त नाही, फक्त ह्या जीवनात एकदा मला तुला पाहायचं, मला बाकी काहीच नको.
कळकळून प्रार्थना करते, रडून. 7वा दिवस होता. 7व्या दिवशी मी गुडघ्यावरती आलोय, प्रार्थना चालू आहे. 2 दिव्यदूत माझ्या बाजूला उतरले. माझा आत्मा माझ्या शरीरातून काढण्यात आला प्रियांनो. आणि मला कळत नव्हतं काय होतंय. जेव्हा देव काहीतरी नवीन तुमच्या जीवनात करतो ना, ते तुमच्या बुद्धीच्या आणि विचाराच्या पलीकडे असतं. मोशेला कधीच माहीत नव्हतं तांबडा समुद्र दुभागणार आहे देव. ऐकताय तुम्ही चर्च? त्याने याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं. तो तिकडे जाऊन उभा राहिला. देव म्हणतो काठी, ठीक आहे प्रभू. देव म्हणतो तू तयार राहा, मी काहीतरी काम करणार आहे विशेष. जे मोशेने पाहिलं नव्हतं ते देवाने त्याच्यासाठी केलं. एक देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द तुमच्यासाठी जाहीर करत आहे. जे आजपर्यंत तुम्ही पाहिलं नव्हतं ते देव तुमच्यासाठी इथून पुढे करणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप वर्ष वाट पाहिली, आज रात्री तो अभिषेक तुमच्यासाठी मोकळा करण्यात येत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे आणि तुमचे आशीर्वाद कशानेच थांबणार नाहीत. मागणाऱ्यांना देणारा तो परमेश्वर आहे. आणि माझा आत्मा जसा बाहेर, मी तसाच गुडघ्यावर मला दिसतोय, दिव्यदूत दिसत आहेत, पण मला उचललं. कावरा बावरा झालो. कुठं काय काय चाललंय काहीच समजेना. इतकं उंच आकाशाच्या पलीकडं तारांगण दिसतंय मला, साप 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 वरती. इतकं उंच, शब्दात मांडणं कठीण आहे. इतकं उंच मला नेण्यात आलं. आणि वरती नेल्याच्या नंतर एक दरवाजा मी सोन्याचा बघितला. दरवाजा समोर आहे, मी इथं असं उभा आहे. कुतूहल आहे मनात, काय होणार आहे काहीच माहित नाही. दार उघडलं. लख प्रकाश, असा प्रकाश तेजस्वी, आणि त्या प्रकाशात काहीच दिसेना. आणि मी न्याहाळून आत बघायचा प्रयत्न करतो की काय काय दाखवतोय परमेश्वर. आणि एक क्षण आला, त्या प्रकाशातून कोणीतरी माझ्याकडे चालत येते. आणि तो चालत 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 जसा माझ्या पुढे येऊन पोहोचला, इतका तेजस्वी, शुभ्र वस्त्र परिधान केलेला, उफास देशाच्या सोन्याचा पट्टा छातीवरती, इतका तेजस्वी, इतका सामर्थ्यवान. तळहाताच्या खुणा अजून तशाच आहेत. तो साक्षात प्रभू येशू माझ्या समोर उभा आहे. धन्य झालो प्रभू. प्रभू तुला धन्यवाद, तुझे आभार. आता माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. आता मला असं वाटलं प्रभूचं पुढचं वाक्य असेल, झालं निघ. मला वाटलं आता मी पण तुमच्यातलाच आहे, फक्त इकडं उभा आहे म्हणून वेगळा नाही. हालेलुया. मला वाटलं आता तो म्हणल, तसं नाही म्हटलं. तो म्हटला माझ्या मुला विकास, ये जीसस ये. माझं पहिलं मी पाऊल टाकलं ना आत, मला सगळं दिसायला लागलं आतमध्ये. आणि आत गेल्याबरोबर उजव्या बाजूला एक पांढरा शुभ्र घोडा, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर तो इतका तेजस्वी, लिटरली त्या घोड्याच्या शरीरामधून प्रकाश पडलेला आहे, किरण बाहेर पडतात, तेजस्वी. त्याच्याकडे बघून असं वाटतं की हा तयार केलेला आहे कशासाठी तरी. मी पवित्र आत्म्याला विचारलं की हा घोडा इथं का उभा आहे आणि कशासाठी तयार आहे. आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं, हा घोडा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार आहे, दारात उभा आहे. प्रभूचं येणं कुठल्याही क्षणी होऊ शकतं, कुठल्याही क्षणी, कुठल्याही क्षणी. स्वर्गात तयारी पूर्ण आहे प्रियांनो, सगळी तयारी. प्रभू कुठल्याही क्षणी येऊ शकतो. आणि मग मी पुढे चालू लागलो. रस्त्यांवरती आपल्या नगरसारखे रस्ते नव्हते, सोन्याचे रस्ते. चालत असताना मी पाहिलं दोन्ही बाजूला सुंदर रंगीबिरंगी फुलं आहेत. आपल्या डोळ्यांना फक्त 150 रंग दिसतात, पण तिथं मी असे काही रंग पाहिले
की जे कधी पाहण्यातच आले नाही, त्यांची नावही माहीत नाही आणि वेगळेच काहीतरी रंग. आणि देवदूत आराधना करतायत, त्या आराधनेवरती ही सगळी फुलं नाचतायत. देवाच्या तेजाने भरलेल्या गोष्टी. त्या वाटेवर मी चालतोय. दिव्यदूत उजवीकडं, डावीकडं. उजवीकडं पाहिलं ना, समुद्रात किनारी गेलं ना आपण, तर क्षितिज दिसतं आपल्याला, आकाश कुठेतरी समुद्राला टेकलंय. पण दिव्यदूतांचा शेवटच दिसत नाही. कितीही पाहत राहिलं तर संपतच नाही. इकडे पण तसंच संपतच नाही. इतके दिव्यदूत, लाखो करोडो दिव्यदूत देवाची स्तुती आराधना करतायत. तुम्ही आता ठरवलं की मला ह्या दिव्यदूताकडे पाहायचं, तुम्ही बघत बसलात ना, एका क्षणात तो कितीतरी लांब तुम्हाला दुसरीकडे दिसेल. ते कंटिन्यू नाचून गाऊन देवाची स्तुती आराधना करत आहेत. खूप गोष्टी मला देवाने दाखवल्या, पण थोडक्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. तिथून चालत असताना मी पाहिलं की त्या रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती आराधना करतोय. पण ना त्याचं एक वैशिष्ट्य मला असं दिसलं, त्याच्या पूर्ण अंगावरती डायमंड्स आहेत, पूर्ण अंगावरती हिरे लागलेले आहेत पूर्ण, आणि तो प्रभूची आराधना करतोय. आता मी तर बायबलमध्ये कधीच वाचलं नाही की अंगावरती हिरे असलेला कोणी व्यक्ती स्वर्गात आराधना करतो. हे काय आहे प्रभू? पवित्र आत्म्याला विचारलं, हा कोण आहे? आणि पवित्र आत्म्याने मला उत्तर दिलं, हा स्तेफन आहे. स्तेफन जगात असताना लोकांनी त्याला धोंडमार केला, आणि त्याच धोंड्याचे स्वर्गामध्ये हिरे झालेत त्याच्या अंगावरती. देवाच्या तेजाने, देवाच्या गौरवाने तो भरलेला आहे. स्वर्गात फार मोठं पारितोषिक तुमची वाट पाहते, फार मोठं. जगात तुमचा धिक्कार होऊ शकतो, जगात तुमच्यावरती संकट येऊ शकतात, पण वर स्वर्गातून पाहणारा परमेश्वर तुमच्यासाठी मोठी पारितोषिक स्वर्गात तयार करत आहे. जगात कदाचित याचं घेतलं त्याचं एखादं नाव राहील, मी गॅरंटी देतो, पण तिथं तुमचं नाव नक्की आहे. ते कोणाला खोडता येणार नाही. हालेलुया. मोठं पारितोषिक तुमची वाट पाहते. ज्यावेळेस संत पौलाला मला भेटण्याची संधी मिळाली, माझ्या मनात एकच प्रश्न होता की ह्याला एवढं छळलं, येशू ख्रिस्ताला एकदा फटके मारले 39, संत पौलाला 5 वेळा मारले होते, दगड मार, गलबत फुटली, काय काय त्याची संकट खूप आहेत. पण एकच प्रश्न होता की एवढ्या संकटानंतर सुद्धा हा संत पौल परत उभा राहून सेवा कशी करायचं? पवित्र आत्म्याने मला सांगितलं, विचार. मी विचारलं, संत पौलाने काय म्हटलं माहिती? जेव्हा मला मारायचे त्यावेळेस मला येशूचा क्रूस दिसायचा, आणि मी म्हणायचो की माझ्या वेदना माझ्या प्रभूने वाहून नेलेल्या आहेत. ज्याला ख्रिस्ताचा वधस्तंभ कळाला ना, त्याचं जीवन वेदना रहित आहे प्रियांनो. हालेलुया. त्याचं जीवन आशीर्वादित आहे. तो कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. त्याचं जीवन प्रत्येक बाबतीत यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक गोष्टी प्रभूने मला दाखवल्या, पण सरते शेवटी ज्यावेळेस मला एका राजासनासमोर उभं करण्यात आलं, आणि अगदी जसं प्रकटीकरण 4 मध्ये दिलंय, तीच आग, तो विजांचा कडकडाट, ती अनेक जलप्रवाह वाहत आहेत अशी वाणी त्या राजासनावरती. उजवीकडे पाहिलं तरी राजासन संपत नाही, डावीकडे पाहिलं तरी ते राजासन संपत नाही, वर पाहिलं तरी ते संपत नाही. तिथं उभं राहिलो ना मी, त्या दिवशी असं मन असं भरून आलं माझं, आणि एक गोष्ट मला कळाली. पृथ्वीपासून सगळ्यात उंच जागा स्वर्ग आहे. पृथ्वीपासून सगळ्यात उंच जागा स्वर्ग आहे, आणि स्वर्गात सगळ्यात उंच जागा माझ्या देवाचं राजासन आहे. ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो परमेश्वर सर्वोच्च देव आहे. हालेलुया. किती मोठा सन्मान तुम्हाला आणि मला मिळालाय.
की त्या सर्वोच्च देवाची आम्ही आराधना करावी. तिथं उभा आहे, राजासनातून वाणी आली, माझ्या मुला विकास माग, तुला काय हवंय. मला पण मनात आलं एखादी गाडी मागूनच घ्यावी, घर मागू का काय मागू की काय. पवित्र आत्म्याने मला सांगितलं काहीच मागू नको, फक्त येशू माग, बस सगळं मिळालं. फक्त येशू. हे पित्या मला येशू पाहिजे, बस मला काही नको. आणि त्या राजासनामधून असा एक हात आला, त्या हातात हिरे मोती मूल्यवान रत्न होते, आणि तो हात जसा आला ते माझ्यावर शिंपडण्यात आले, आणि जसं ते माझ्यावरती टाकण्यात आले मी पडलो मागे. कुठं? माझ्या रूममध्ये. उठलो, काहीतरी मला माझ्यात बदल दिसत होता. प्रभू तुला धन्यवाद. इतका आनंद शब्दात मांडणं अशक्य, इतका मी आनंदित. पहिलं कुणाला सांगू, आईच घरी आहे. पटकन लवकर बाहेर गेलो, दरवाजा उघडून एकदम पट शिड्या उतरून खाली. आईला सांगायचं आता काय काय झालं ते, म्हणजे नाही का, कुठं गेलो, काय झालं काय नाही सगळं. आई बघते, तुझ्या चेहऱ्यामधून तेजस्वी किरण बाहेर पडतायत. मी तुझ्याकडे नाही बघू शकत, तुझा चेहरा तिकडं कर, खूप तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावरती. ओ जीसस, हालेलुया. जर मोशेचं तेज तसं होतं जनावरांच्या रक्ताने, आमच्याकडे तर येशूचं रक्त आहे. मंडळी सगळ्यात तेजस्वी असणार प्रियांनो. मंडळी विश्वसुंदरी आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, याकोबाला परमेश्वराने ज्या गोष्टी प्रकट केल्या त्या गोष्टींवरून आपल्याला कळतं की परमेश्वर याकोबाला स्वतःशी कनेक्ट करत आहे. याकोबाला दाखवून देत आहे परमेश्वर की मी स्वर्गात विराजमान असणारा देव आहे. स्वर्गात लाखो करोडो दिव्यदूत त्या परात्पर देवाची स्तुती आणि आराधना करत आहेत. 4 प्राणी ज्यांच्या अंगभर डोळे आहेत, एकाचा चेहरा मनुष्यासारखा आहे, दुसरा गरुडासारखा आहे, तिसरा गोऱ्यासारखा आहे, चौथा जो आहे तो सिंहासारखा आहे. असे ते 4 प्राणी देवाची स्तुती आणि आराधना करीत आहेत. 24 वडील आपले मुकुट काढून परात्पर देवाच्या चरणाशी ठेवतात. ते कधी थांबत नाहीत, ते प्रभूची आराधना करत राहतात. संपूर्ण स्वर्गामध्ये लाखो करोडो दिव्यदूत हालेलुयाच्या गजरामध्ये देवाची स्तुती आणि आराधना करत आहेत. संपूर्ण स्वर्गात प्रभूची स्तुती आणि आराधना चाललेली आहे. हालेलुया. देवाच्या गौरवाने स्वर्ग भरलेला आहे प्रियांनो, देवाच्या महान गौरवाने. सोन्याची वेदी स्वर्गामध्ये आहे. जे रक्तसाक्षी झालेले आहेत त्या वेदीखाली परमेश्वराने त्यांचे आत्मे ठेवलेले आहेत. स्वर्ग पूर्ण देवाच्या महान तेजाने भरून गेलेला आहे प्रियांनो. देवाला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, मग फक्त याकोबाला परमेश्वराने स्वर्गाशी जोडण्याचा प्रयत्न नाही केला. देव सगळ्यांबरोबरच होता, सर्वव्यापी देव आहे. पण काही लोकांना त्याने दर्शन देऊन स्वर्गाविषयीच्या गोष्टी प्रकट केल्या. एलियाला ज्यावेळेस परमेश्वर घेण्यासाठी येतो, 2 राजे 2 अध्याय 11 वचन बायबल सांगतं, अग्निरथ आणि अग्निवारू त्यांच्या दृष्टीस पडले. स्वर्गातून आले अग्निरथ आणि अग्निवारू. त्यांनी त्या दोघांना अलग केले. एलिया आणि आलिशाला वेगळं केलं आणि एलिया वावटळीतून स्वर्गास गेला प्रियांनो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला किती विशेष वाटतं की एलिया आणि हनोक डायरेक्ट स्वर्गाला गेले. 2च व्यक्ती बायबलमध्ये बिना मरणाचे डायरेक्ट स्वर्गाला गेले. पण धन्यवाद द्या, या पिढीला मरणाचा अनुभव येणार नाही. हालेलुया. एलिया आणि हनोक सारखे परमेश्वर त्याच्या लोकांना उचलणार आहे. हालेलुया. देवाची एक महान विशेष योजना त्याच्या लोकांसाठी आहे. आलिशाला ज्यावेळेस आरामी लोकांनी घेरलं होतं, दास सांगत आला, आपल्याला वैऱ्यांनी घेरलेलं आहे. आलिशा घाबरून नाही गेला, हे देवा मी आता काय करू, कुठं जाऊ. कधी कधी आपल्याच लोकांसाठी प्रार्थना करायची गरज पडते. बोलो येशू मसीह की हालेलुया. कधी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्याआधी आपल्या बरोबर जे आहेत त्यांना कधी प्रार्थनेची गरज पडते. आलिशा प्रार्थना करतो, हे देवा याचे डोळे उघड. हालेलुया. हे देवा
याचे डोळे उघड. आणि जसे देवाने डोळे उघडले, त्याला दिसलं की त्या वैऱ्याच्या सैन्यापेक्षा जास्त देवाचं सैन्य सगळ्या डोंगरावरती उतरून आलेलं आहे. हालेलुया. जे देवाचं काम करणारे लोक आहेत, स्वर्ग त्यांच्या पाठीशी आहे प्रियांनो. हालेलुया. सेनांचा यहोवा देव त्यांना सांभाळणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, दुसरं राज्य 6:17 मध्ये बायबल सांगतं, हे परमेश्वराचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, आलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. एहेजकेल 1 अध्याय 1 वचनामध्ये बायबल सांगतं की या ठिकाणी परमेश्वराने आकाश दुभागून एहेजकेलला दृष्टांत दिला. स्वर्गाचे दृष्टांत देणारा हा परमेश्वर आहे आणि त्याने अद्भुत आणि महान काम या ठिकाणी केलेलं आहे. 4 प्राण्यांचा दृष्टांत जुन्या करारात एहेजकेलला झाला, जो नवीन करारामध्ये योहानाला पाहायला मिळतो. देव स्वर्गीय गोष्टींच्या द्वारे याकोबाशी बोललेला आहे, एलियाशी बोललेला आहे, आलिशाशी बोललेला आहे, एहेजकेलशी बोललेला आहे. आणि येशूचा शिष्य योहान पात्म नावाच्या बेटावर, जर तुम्ही 4था अध्याय वाचाल प्रकटीकरणाचा, पूर्ण स्वर्गाचा साक्षात्कार त्याला दिलेला आहे. स्वर्गाच्या अनेक गोष्टी योहानाला परमेश्वराने प्रकट केलेल्या आहेत. स्तेफनाला ज्यावेळेस धोंडमार झाला, प्रेषित त्याचा 7वा अध्याय 55 ते 56 वचनामध्ये ज्यावेळेस त्याला धोंडमार करण्यात आला प्रियांनो, त्यावेळेस स्वर्ग त्याला उघडलेला दिसला. हालेलुया. पित्याच्या उजवीकडं येशू ख्रिस्त उभा आहे असं त्याला पाहायला मिळालं. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचं सामर्थ्य, स्वर्गीय सामर्थ्य स्तेफनाने सुद्धा अनुभवलेलं आहे. संत पौल 2 करिंथ 12 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये बायबल सांगतं की संत पौलाला 3ऱ्या स्वर्गात म्हणजे अर्थात परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नेण्यात आलं होतं. त्याला देखील स्वर्गाचे दृष्टांत प्राप्त झाले होते. याकोब, एलिया, आलिशा, एहेजकेल, योहान, स्तेफन, संत पौल या सगळ्यांना स्वर्गीय दृष्टांत प्राप्त झाले. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी सगळी संत मंडळी आहे, हे जे सगळे देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, त्यांना परमेश्वराने स्वर्गाचे दिव्य दृष्टांत दिले. आणि येशू ख्रिस्ताकडे पण स्वर्गाचे दृष्टांत होते. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. येशू ख्रिस्त नेहमी स्वर्गाबद्दल बोलायचं, पित्याबद्दल बोलायचं. आमेन. नेहमी कंटिन्यू त्याच्या बोलण्यातून एकच गोष्ट. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या फील्डमधले लोक आहेत, ज्या कामात ते व्यस्त आहेत, ज्या ठिकाणात ते व्यस्त आहेत, त्याविषयीच्या गोष्टी ते बोलत राहतात. येशू ख्रिस्त स्वर्गातून आलेला होता आणि म्हणून तो स्वर्गाच्या गोष्टी बोलत होता प्रियांनो. हालेलुया. फक्त त्याच्या बोलण्यामध्ये स्वर्गीय गोष्टी होत्या. मग मला काय म्हणायचंय की जेवढी नावं मी तुम्हाला सांगितली, एलिया, आलिशा, याकोब, योहान, पौल, स्तेफन, ज्यांनी ज्यांनी देवाचे दैवी दृष्टांत पाहिले, स्वर्गाचे दृष्टांत पाहिले, त्या सगळ्यांना जमिनीवरून वर नेण्यात आलं. पण एकच असं आहे, तो वरून खाली आला होता, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. दोन्हीमध्ये फरक आहे. यांना परमेश्वराने दाखवलं आणि येशू ख्रिस्त स्वर्ग पाहून आमच्यामध्ये आला होता. हालेलुया. त्याचं वास्तव्य स्वर्गाचं असताना त्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये येऊन त्याने वस्ती केली, तो आमच्यामध्ये राहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिला आदाम कशापासून बनवलं होतं? त्याला मातीपासून बनवलं होतं. पहिला आदाम मातीतून आला, मातीत गेला. हालेलुया. दुसरा आदाम येशू ख्रिस्त स्वर्गातून आला. पहिल्या आदामाने स्वतः मातीत गेला आणि मानवाला पण मातीत घातलं. दुसरा आदाम येशू ख्रिस्त स्वर्गातून आला, म्हणून तो आपल्याला स्वर्गाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे प्रियांनो. आता आम्ही जे लोक आहोत, आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देऊन पहा. देवबापाने माती कुठून आणली आपल्याला बनवताना? स्वर्गातून. माती जमिनीवरून घेतली आणि ज्यावेळेस त्याने आदामाला बनवलं,
माती घेऊन, चिखल घेऊन मस्त आदाम तयार केलेला आहे, व्यवस्थित पूर्ण तयार झालाय. पण आदाम अजून पण मुर्द्यासारखाच पडलेला आहे. आदामाची हालचालच नाही बिलकुल. देवाच्या हाताने बनवलंय तरी हालत नाहीये. साक्षात परात्पर देवाने त्याला बनवलंय पण त्याची हालचाल नाहीये. मग देवबापाने काय केलं, त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. बोलो येशू मसीह की. याचा अर्थ शरीर इथलंय, आत्मा तिकडचा आहे. आता इकडचे आणि तिकडचे कनेक्ट व्हायला पाहिजेत, ही देवाची इच्छा आहे. प्रार्थना करतो तेव्हा आम्ही इथून तिथं कनेक्ट झालं पाहिजे. प्रार्थना करतो तेव्हा आम्ही फक्त जगाशी कनेक्ट नकोयत. प्रार्थना करतो तेव्हा आम्ही आमच्या पित्याशी कनेक्ट झालो पाहिजे. ज्या गावात कव्हरेज नाही, ज्या ठिकाणामध्ये कव्हरेज नाही, तिथून फोन लागणार नाही प्रियांनो. असं काही लोकांचं कव्हरेज गेलेलं आहे. लई लांबलचक प्रार्थना करतात, हालेलुया, उत्तर नाही मिळत. 20 वर्ष झाले प्रार्थना करतोय, कव्हरेजमध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये. आणि मी अजून त्याच्या पलीकडे जाऊन एवढं बोलेन, उपस्थितीत आलं ना, मागायची गरज पण पडत नाही. एकदा त्याच्या दरबारात आलं ना की त्याचं सामर्थ्य तो आमच्यावरती ओतायला सुरुवात करतो. एकदा प्रभूकडे आलं की आमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला सुरुवात होते. मागण्यापेक्षा जास्त देणारा देव आहे आणि कितीतरी वेळा न मागतच जा घेऊन. खूप दयाळू देव आहे, खूप दयाळू देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आत्मा स्वर्गाचा आहे पण माणसाने मलिन करून टाकला पापाने. आदामाला सांगितलं गपचूप बदाम बिदम खा, बदाम खा, पिस्ता खा, काजू खा, ॲपल खा. देव बापाने आदामाला प्रॉपर व्हेजिटेरियन बनवलं होतं. हॅलो, प्रॉपर व्हेजिटेरियन. फळं खायला सांगितली, भरपूर खा, फक्त मध्ये एक झाड आहे, 2 गज की दूरी, मास्क के जरूरी, थोडा लांबच राहा तिथून. काही लोकांना वाटतं की देवबापांनी बनवलं आणि आदाम लगेच दुसऱ्याच दिवशी गेला, कुठं आहे ते फळ? नाही. वैज्ञानिक सांगतात ही पृथ्वी लाखो करोडो वर्ष जुनी आहे आणि तिकडे आपले लोक 6,000 वर्ष झालेत पृथ्वी बनवून. तसं नाही आहे ते. आदामाला बाहेर काढल्यानंतर 6,000 वर्ष, त्याच्या आधी किती करोडो आतमध्ये वर्ष होतं. आदाम एदेन बागेत कुणालाच माहीत नाही, त्याचं काही कॅल्क्युलेशनच नाही. डायनासोर बिनासोर असतील एदेन बागेत. आता काही लोक मनात विचार करतील, मग कुठे गेले पाळक साहेब? ते नोआच्या तारवत एंट्री करायला जागा नव्हती ना तेवढी. तुम्हाला आतमध्ये घेतलं तर बाकीच्यांना खाली काढावं लागेल. मग अख्ख्या जगात फक्त एकच प्राणी, डायनासोर. जे बसले आले ते आले, जे राहिले ते राहिले. परमेश्वराची पूर्वीपासून ही इच्छा आहे की आपण त्याच्या संपर्कात राहावं, त्या परमेश्वराच्या उपस्थितीत आपण राहावं. स्वर्गात वसणाऱ्या देवाबरोबर आमचं कनेक्शन, आमचं बॉन्डिंग एकदम चांगलं पाहिजे. आम्ही इथं गुडघे टेकले की वरून डायरेक्ट उत्तराला सुरुवात झाली पाहिजे. आम्ही प्रार्थना करत बसलोय, माहीत नाही देव देतोय की नाही, ही आमची प्रार्थना नसावी. आमच्या प्रार्थनांची आम्हाला उत्तर मिळणं गरजेचं आहे. मनुष्य नेहमी दाखवून देतो की देवा मी माती आहे, आणि काही लोकांचा तर आवडता शब्द आहे, देह आशक्त आहे. ब्रदर फास्टिंग का नाही करत? देह आशक्त आहे. ने असे आडवे तिडवे, देह आशक्त आहे. ब्रदर पापात पडू नका, सिस्टर असं करू नका, मिसर देशातून बाहेर या, देह आशक्त आहे. तो पेत्र तिकडे झोपत होता त्या गेतसेमाने बागेमध्ये, त्याला सारखी डुलकी लागायची, प्रभू येऊन सांगतोय देह आशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे.
आणि तेच वचन आपल्या लोकांनी पकडलंय आणि काही झालं की देह आसक्त आहे. पेत्र कधी झोपत होता? तो पेंटिकॉसचा दिवस अजून आला नव्हता. पण जसा पवित्र आत्मा पेत्राला मिळाला, संत पौलाला जसा पवित्र आत्मा मिळाला, त्यांनी कधीच म्हटलं नाही आम्ही आशक्त आहे. ते म्हटले आम्ही आशक्त असताना देवाच्या शक्तीने, आत्म्याने आम्ही सशक्त, आम्ही बलवान आहोत. जेव्हा मी दरिद्री आहे तेव्हा मी धनवान आहे, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे, जेव्हा मी आजारी आहे तेव्हा मला माझ्या देवाने बरं केलेलं आहे. हालेलुया. देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पेत्राला मिळालं, तो सशक्त आणि बलवान झाला. आम्ही अशक्त नाही. तो म्हणतो मी तुला माझ्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. तू गाढव नाही, धूळ नाही, माती नाही. देव आत्मा आहे, देव सामर्थ्यवान आहे. त्याचे लोक पण आत्मिक आणि सामर्थ्यवान आहेत. हालेलुया. आम्ही कमजोर नाही, आम्ही सामर्थ्यवान लोक आहोत. म्हणा मी सामर्थ्यवान आहे. येशूच्या नावात मी सामर्थ्यवान आहे. शरीर नेहमी दाखवून देतं की कमजोर आहे. असं नसतं तर वर्षातून एकदा चर्च घेतलं असतं, नाताळाच्या दिवशी, नाही तर गुड फ्रायडेला, नाही तर ईस्टरला. एक दिवस चर्चला या, फुल तुम्ही सामर्थ्यवान झाले, जा तुमच्या घरी. इथं रोजच्या तारणाची गरज आहे. आज एखाद्याला इथं वचन सांगून सांगून एकदम स्ट्रॉंग केलं की बाहेर गेलं की मित्राला सिगारेट पिताना एक बघू झुरका, प्रभू एवढं क्षमा कर. थोडा ट्रॅक हुकला. पाळक लोकांना माहिती आहे, ज्या वेळेस एखादा व्यक्ती सांगतो की मी चर्च सोडून 2 महिने 6 महिने मी जरा बाहेर जातो आणि नंतर परत आल्यानंतर ते साक्ष देतात मी 6 महिने खूप पापामध्ये जीवन जगलो. मग जर पापात जीवन जगण्याची तुझी इच्छा नाही तर देवाची उपस्थिती सोडायची कशाला? हालेलुया. प्रभूमध्ये निरंतर आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. तारण तात्पुरतं नकोय, सार्वकालिक तारण पाहिजे. प्रभूला आमच्या जीवनात स्वीकारलंय तर आम्ही टिकून राहिलं पाहिजे. ख्रिस्ती विश्वासणारे बिलकुल हतबल होता कामा नयेत. आमेन. जीवनात संकट येतील, अडचणी येतील, पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभूवरती विश्वास ठेवून आपल्याला स्थिर आणि खंबीर राहायचं आहे. आमेन. आपण रस्त्याने चालतो, हे हात असे खालीच असतात का कोणी असं वर हात घेऊन चालतं? हॅलो, कसं चालतो आपण? हात खालीच घेऊन चालतो. कुठेही चालले, बसले, उठले, हाताचं डायरेक्शन असं कोण नाही ना. हाताचं डायरेक्शन हे हात दाखवत आहेत देवा मी जगातला आहे. पण ज्यावेळी त्याच्या आराधनेत येतात आपोआप हात स्वर्गाकडे जातात. आणि जसं मोशेने हात उंच केले होते, आमचे हात उंच झाल्यावर आम्हाला की लोकांवरती देव आम्हाला जय द्यायला सुरुवात करतो. हालेलुया. आमच्या समस्यांवरती तो विजय द्यायला सुरुवात करतो. आम्ही स्वर्गाशी जुडलं जावं ही देवाची इच्छा आहे. आम्ही पित्याबरोबर एक व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही जगात आहोत पण आम्हाला स्वर्गीय जीवन आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. येशू ख्रिस्त स्वर्गाबद्दल खूप गोष्टी करतो, बरंच काय काय सांगतो. 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. लूक 15व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी हरवल्यात. 1 मेंढरू, 2 10 नाण्यापैकी 1 नाणं आणि 3 उधळ्या पुत्र. 3 गोष्टी हरवल्यात. प्रत्येक त्या घटनेचा शेवट एक सुंदर वचनाने केलेला आहे. त्यापैकी एक वाचतो, लूक 15:7. स्वर्गात काय होतं पहा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. आमेन. ज्या वेळेस एक व्यक्ती पापापासून परावृत्त होतो, ज्या वेळेस एखादा व्यक्ती म्हणतो की मी आजपर्यंत वाईट गोष्टी केलेल्या आहेत, आजपर्यंत मी गुन्हेगारीमध्ये होतो, आजपर्यंत मी पापात होतो, वाईट गोष्टींमध्ये होतो, परंतु आज माझं ते जुनं जीवन मी सोडून देतो, हे परमेश्वरा मी येशूच्या नावात तुझ्याकडे धाव घेतोय, त्यावेळेस स्वर्गामध्ये हालचाल होते प्रियांनो. हालेलुया. दिव्यदूत आनंद करतात. बायबलचं पवित्र वचन आहे. हालेलुया. तुमच्याबद्दल जगात आनंद असो किंवा नसो, पण स्वर्ग तुमच्यासाठी आनंद करत आहे. हालेलुया. आपल्या विश्वासात टिकून राहा. सत्य मार्ग जो तुम्ही धरलेला आहे त्या मार्गापासून कधीही परावृत्त होऊ नका. आमेन. पहिली गोष्ट,
पापी माणसाने पश्चाताप केल्याने स्वर्गामध्ये आनंद केला जातो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन, योहान 14 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. योहान 14:1-3, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. कमी असत्या तर प्रभू म्हटलं असं, तू येऊ नकोस, तू येऊ नको, एवढेच लोक या, तेवढेच या. प्रभू तसं म्हणत नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. सर्वांवरती प्रीती करणारा हा परमेश्वर आहे आणि त्याचं वचन सांगत आहे की पित्याच्या घरी पुष्कळ जागा आहेत, स्वर्गात पुष्कळ जागा आहेत. तेवढ्यावर प्रभू थांबत नाही. तो म्हणतो, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. जिथं येशू आहे तिथं येशूचे लोक असले पाहिजेत प्रियांनो. हालेलुया. प्रभू पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करण्याचं अभिवचन दिलंय. स्वर्गात पुष्कळ जागा आहेत. स्वर्ग लो बजेटची जागा नाही. ज्यावेळेस रिनल्ड बॉन्की, देवाचे खूप अभिषिक्त मोठे सेवक, एकदम इव्हँजलिस्ट खूप मोठे, त्यांच्याशी मला भेटण्याची संधी मिळाली. आपले इंडियन एक पास्टर आले होते. त्यांनी एक प्रश्न विचारला त्यांना. बोले, इंडिया पुअर कंट्री. पहिल्याच वाक्यात मार खाल्ला त्यांनी. इंडिया इज नॉट पुअर कंट्री, इंडिया इज अ स्ट्रॉंग नेशन. हालेलुया. मोस्ट ब्लेसेड नेशन. ऐकताय की नाही ऐकत आहेत? देवाने तुम्हाला खूप आशीर्वादित देशामध्ये जन्माला घातलेला आहे. अजूनही काही लोकांना विश्वास नाही. लोक स्वित्झर्लंडला बर्फ बघायला जातात, आमच्या भारतात इथंच आहे. वाळवंट बघायला दुबईला जायची गरज नाही, इथंच भारतात आहे. जगातलं सगळं सौंदर्य माझ्या देशात देवाने दिलेलं आहे. मोस्ट ब्लेसेड लँड. आमेन. म्हणा, प्रभू येशू, माझ्या भारत देशाबद्दल मी तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात आमेन. आम्हाला आमच्या देशाविषयी अभिमान आणि आनंद असला पाहिजे. आमेन. इतक्या सुंदर देशात प्रभूने आपल्याला ठेवलंय. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचं वचन आहे, पहिली गोष्ट, एखादा व्यक्ती आपलं मन प्रभूच्या जवळ मोकळं करतो, पापातून बाहेर येतो, त्याच्यासाठी स्वर्ग आनंद करतो. दुसरी गोष्ट, स्वर्गाबद्दल आपण पाहत आहोत की स्वर्गामध्ये पुष्कळ जागा आहेत. काटकसर नाहीये, तिथं पुष्कळ जागा आहेत. आणि ज्या वेळेस रिनल्ड बॉन्कींना विचारलं की माझा देश तर गरीब देश आहे आणि आम्हाला जर सभा ठेवायच्या तर आमच्याकडे पैसे नसतात, आम्ही काय करायचं? त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही एखादी सभा ठेवता, तुमच्या स्वतःच्या खिशाकडे बघू नका, तुमच्या स्वर्गीय बापाच्या खिशाकडे बघा. स्वर्गातला परमेश्वर महान सामर्थी देव आहे. तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. जे तुम्ही मागता ते तुम्हाला मिळालंच आहे, या विश्वासाने प्रार्थना करा. तो स्वर्गीचा देव तुमच्यासाठी अद्भुत आणि महान गोष्टी करणारा देव आहे. आमेन. तिसरी गोष्ट सांगतो, मत्तई 28:18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, आता येशू काय म्हणाला, नीट कान उघडे ठेवून ऐका. स्वर्गात, सगळ्यांनी म्हणा, स्वर्गात आणि पृथ्वीवर, परत एकदा वर हात करा, स्वर्गात आणि पृथ्वीवर, हे असं करा की खाली, पृथ्वीवर, परत एकदा, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. बाजूच्याला पाडू नका. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. येशूकडे सगळा अधिकार आहे. कुठला कुठला? स्वर्गाचा पण, पृथ्वीचा पण. वा वा वा. मोशे नाही बोलला कधी असं. याकोबाला तर दर्शन झालं, तो नाही बोलला मला वरचा आणि खालचा सगळे अधिकार, इकडं पण तिकडं पण, तो पण नाही बोलला. संत पौल पण बोलला नाही
की मी सगळ्याच गोष्टींचा मी अधिकारी आहे, मला देवाने सगळं दिलं, मीच आहे तो, असं नाही. येशू म्हटला, मला स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळा अधिकार देण्यात आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वर्गात पुष्कळ जागा आहेत, स्वर्गात आनंद केला जातोय, स्वर्ग एक आनंदाचे ठिकाण आहे. आणि स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा दोन्ही अधिकार कोणाकडे आहेत? येशू ख्रिस्ताकडे. आज मी तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी घेऊन आलोय. हालेलुया. काय आहे ना, सगळा अधिकार येशूकडे आहे. प्रभूला धन्यवाद. मत्तई 16:19 मध्ये प्रभू काय म्हणतो? मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन. कुठल्या किल्ल्या? वाव, स्वर्ग राज्याच्या किल्ल्या कुणाला? तो नवरा तुम्हाला कसा वाटेल की जो आपल्या बायकोला किचन मध्ये लॉक करून चाव्या घेऊन निघून जातो? कसा वाटेल तो नवरा तुम्हाला? आतच थांबायचं, बाहेर यायचं नाही. कसा असेल तो नवरा? उगाच बाहेर यायचं नाही, बेडमध्ये नाही यायचं, हॉलमध्ये नाही, तुला किचनमध्येच लॉक करून मी बाहेर चाललोय, सगळे दरवाजे घराचे लॉक. तो चांगला नवरा असू शकतो का? प्रभूला धन्यवाद. येशू ख्रिस्त हा मंडळीचा वर आहे आणि त्याने मंडळीला किल्ल्या देऊन टाकल्या आहेत. हालेलुया. मग आता किल्ल्यांचं करायचं काय? किल्ल्या कोणाकडे देतो आपण? जो आपल्या शेजार पाजारचा चोर असेल त्यालाच देऊन जातो की नाही? जो बरोबर घरफोडी करेल आपण त्यालाच किल्ल्या देतो ना. किल्ल्या बेजबाबदार व्यक्तीला देतो की जबाबदार? हा, म्हणजे मंडळी जबाबदार आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. 2 अध्याय सोडून पुढे आलं, 18व्या अध्यायात 18 वचन. मी तुम्हाला खचित सांगतो. आधी तर पेत्राला प्रॉमिस केलंय, पण आता आम्हाला पण प्रॉमिस आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. कोण? तुम्ही. आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आमेन. आता ह्या येशूच्या महान सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्ग कनेक्ट झालेले आहेत. तुम्ही म्हणाल, पास्टर मला शिडी नाही दिसली. मी सांगतो तुम्हाला दिसली आहे. ती शिडी प्रभू येशू ख्रिस्त आहे. पृथ्वीला आणि स्वर्गाला जोडणारा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. एवढ्या वेळेचं वचन ऐकलं, स्वर्गात वसणारा तो आमचा जिवंत देव आहे. हालेलुया. आम्ही पृथ्वीवर आहोत, आम्हाला त्याच्याबरोबर जोडणारी शिडी कोण आहे? ती शिडी, तो स्वर्गाचा रस्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते स्वर्गाचं द्वार प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आम्हाला पित्याबरोबर जोडतो. पिता रेडी आहे वरती, मध्यस्थी करायला पुत्र रेडी आहे. हालेलुया. एक राजाला एक मुलगा आहे आणि तो मुलगा खूप गुणी आहे, खूप चांगला मुलगा आहे. आजूबाजूचे सगळे राज्य चांगले नाही आहेत. मग तो राजा विचार करतो की माझ्याच राज्यातून एखादी युवती बघून माझ्या मुलाचा विवाह झाला पाहिजे. आणि मग तो राजा आपल्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी प्रयत्न करतो. मुलगी भेटते, मुलगी खूप चांगली आहे, पण मुलीचा अवतार नीट नाही. मुलगी खूप गरिबीतली आहे, मुलगी खूप दरिद्रीच्या परिस्थितीमधली आहे. आणि बाप, तो राजा आपल्या मुलाला, राजकुमाराला लांबून मुलगी दाखवतो. बघ ती मुलगी आहे, मुलगी खूप चांगली आहे, पण ती मुलगी गरीब आहे एकदम, तिचे वस्त्र घाणेरडे आहेत, पण ती मुलगी चांगली आहे. तू काय म्हणतोस? तो मुलगा म्हणतो, बाबा मी स्वतः तिच्यासाठी नवीन वस्त्र देईल, मी तिला माझ्या योग्यतेचं बनवेल, मी जबाबदारी घेतो, तिला मी नीट नेटकं करेल आणि ती आपल्या राजवाड्यात शोभून दिसेल याची जबाबदारी मी घेतो. तो बाप स्वर्गीय पिता आहे,
त्याने येशूला आमच्यासाठी पाठवलं आणि ती दरिद्री अवस्थेत असलेली त्याची स्त्री तुम्ही आणि मी आहोत. ख्रिस्त आला, त्याचं रक्त सांडलं, वचनरूपी जलस्नानाने त्यांना आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. मंडळी जर तुम्ही प्रकटीकरण 19 मध्ये पाहाल, ती सगळ्यात तेजस्वी आणि गौरवी आहे प्रियांनो. मंडळीला ख्रिस्ताने आपल्या रक्ताने धुवून शुद्ध केलंय. मंडळी देवाच्या सामर्थ्याने भरलेली आहे. हालेलुया. आता ह्या मंडळीला ख्रिस्ताने स्वच्छ केलं, म्हणजे तुम्हाला आणि मला. आमीन. वर पिता रेडी आहे, आमीन म्हणाल का? पुत्र रेडी आहे का मध्यस्थी करायला? त्याच्यासाठी तर आला. पण मंडळी रेडी नाहीये, आपण रेडी नाही का? प्रभू आज माझं जीवन मी तुला देतो, आमीन म्हणता येईल का? प्रभू म्हटला, येस बेटा, तुला आज नवीन जीवन दिलं, तुला येशूच्या रक्ताने धुतलं, तुला नवीन जीवन दिलं. जसं नवीन जीवन घेतलं आणि बाहेर गेला आणि परत जुन्याच जीवनात गेला, परत तेच पाप, परत तेच वाईट जीवन, परत त्याच गोष्टी. बरेच लोक म्हणतात चर्चमध्ये लई बरं वाटतं, घरी गेल्यावर माझ्या तोंडातून शिव्या बिव्या निघतात. चर्चमध्ये असे लोक बसतात, असं वाटतं की आत्ताच हे स्वर्गातून आगमन झालेले लोक आहेत, एकदम पवित्र, एकदम असल्या भारी आवाजात बोलणं, ओ ब्रदर प्रेज द लॉर्ड ब्रदर, ओ ब्रदर. असं वाटतं याच्यावर चादर टाकून याला फटके द्यावे. एकसारखं जीवन पाहिजे. एकदा एका मुलाने, त्याच्या आईने मुलाला सांगितलं, लहान मुलं, जा सशाचं पिल्लू घेऊन घरी पाळायला. पिशवी घेतली, पैसे घेतले, गावात दुकान होतं. जाता जाता रस्त्यात मुलं खेळत होते, पिशवीन पैसे बाजूला ठेवले, थोडा वेळ खेळला आणि पिशवी घेतली, गेला. सशाचं पिल्लू घेतलं, परत ग्राउंड लागलं, मुलं खेळतायत, पिशवी बांधलेली ठेवली तिथं, मुलांबरोबर थोडा वेळ खेळला. पण त्याला माहीत नाही मुलं बाकीचे पिशवीबरोबर काय करतायत. त्यांनी ससा काढला आणि डुकराचं पिल्लू ठेवलं, छोटं गोंडस. मुलगा घेतो, घरी जातो, मम्मीला दाखवतो, मम्मी सशाचं पिल्लू, काढ बाहेर. तुला ओळखता येत नाही, हे काय आणलंयस? हे घेऊन जा, आपल्याला चालत नाही, अशुद्ध आहे, उचल. कसं काय फसवलं दुकानवाल्यानी. परत गेला, रस्त्यात परत पिशवी ठेवली, परत थोडा वेळ खेळत बसला, पोरांनी परत बदललं, परत ससा टाकला आतमध्ये. दुकानवाल्याकडे गेला, अरे हा ससाच आहे. परत रस्त्यात गेला, परत थोडा वेळ खेळला, पोरांनी परत सशाचं पिल्लू काढलं, डुकराचं पिल्लू टाकलं, पिशवी उचलली, घरी गेला, मम्मी सशाचं पिल्लू. उघडून दाखवते, मम्मी म्हणते, तू काय वेडा झालायस का? मुलगा म्हणतो, मम्मी हेच पिल्लू आहे. दुकानात गेल्यावर ससा होतंय, तुझ्याकडे आलं का डुक्कर होतंय. काही पिल्ल इथं आल्यावर ससा होत आहेत. धार्मिकता दिखाव्याची नकोय. लोकांना दाखवण्याची धार्मिकता नकोय. गुप्तदर्शी पिता पाहतोय, स्वर्गाशी जुडलं गेलं आहोत. देवाने पाहिलं की या मंडळीला मी रक्ताने धुवून शुद्ध केलंय, पण परत ती पापाकडे जाण्याचे चान्सेस आहेत. मग काय करता येईल? मग देवाने योजना केली. हे बघ, पिता म्हटला मी वर थांबतो, पुत्र म्हटला मी मध्ये थांबतो, आणि पुत्र मंडळीला प्रॉमिस करतोय, मी जातो खरा, पण मी तुझ्यासाठी दुसरा कैवारी पाठवून देतो. तो पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि तो तुला सर्व सत्यात नेईल. मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी वाट बघत आहे. 120 जण माडीवरच्या खोलीवरती जाऊन तिथं प्रार्थना करत आहेत. बाकीचे सगळे धार्मिक लोक मंदिराच्या बाहेर तिकडे पेंटिकॉस्टचा सण साजरा करायला गेलेत. प्रत्येक वेळेस 2 भाग आपल्याला झालेले बघायला मिळतील.
जे ट्रॅडिशनलमध्ये अडकलेत ते त्यांचं काम करतायत, पण 120 जणांनी ठरवलंय की आम्ही जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही आम्ही यरूशलेमेच्या बाहेर जाणार नाही. इथंच प्रार्थना करत राहू, प्रार्थना करत राहू. 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करू लागले. वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. जो शिळोप्याचा वारा एदेन बागेमध्ये येताच तो देवाचा दास आदाम आणि हवा दोघही झाडाच्या मागे लपू लागले. जो प्रभूचा आवाज या ठिकाणी आला, एका मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्याचा नाद, त्यावेळेस हे लोक लपत नाहीत, ते प्रभूच्या आत्म्याचा स्वीकार करत आहेत. त्यांना येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध केलेला आहे. प्रभूचा आत्मा त्यांच्यावरती येता क्षणी त्यांच्या मस्तकावरती अग्नीच्या जिभासारख्या जिभा आल्या. त्यांच्या मुखातून अन्य भाषेचे शब्द बाहेर पडू लागले. सगळे प्रभूच्या आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया. देवाचा आत्मा त्यांना मिळाला, पवित्र आत्मा त्यांना मिळाला. वाऱ्याच्या सुसाट्याचा असला नाद होता जबरदस्त. जे लोक लांब होते त्यांनी पण ऐकलं, सगळ्यांनीच ऐकलं, कारण असा नाद कुणी ऐकलाच नव्हता. ते म्हटले तिकडं काय झालंय ते बघू. काही लोक बघायला येतात. हालेलुया. ख्रिस्ताला ठाऊक होतं, मंडळीला मी परत एकटं ठेवलं परत ते पापात जातील. यांना पवित्र आत्मा देण्याची गरज आहे. जसा पवित्र आत्मा मिळाला मंडळीला, आता जे आपण चालतो ते आपण चालत नाही, तो आपल्याला चालवतो. जे आता आपण बोलतो ते आता आपण बोलत नाही, त्याचा आत्मा आपल्यातून बोलतो. जेव्हा आम्ही कोणाला स्पर्श करतो तो आपण स्पर्श करत नाही, त्याचा आत्मा स्पर्श करतो. मंडळी पवित्र आत्म्याच्या कंट्रोलमध्ये आहे. हालेलुया. म्हणजे स्वर्गात देव जो बाप, इथं पवित्र आत्मा आपल्यामध्ये आणि मध्यस्थ येशू ख्रिस्त. हालेलुया. एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशूकडे आल्या वाचून तारण नाही. हालेलुया. ज्याला पिता बघायचा आहे, फिलिप एक दिवशी आला, येशू हे प्रभू आम्हाला पिता दाखव. त्याला वाटलं तिकीट लावून काय शो चाललाय, पिता दाखव. चला या पिता दाखवतो मी तुम्हाला. येशूने काय म्हटलं? ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी माझ्या पित्याला पाहिलंय. हालेलुया. ज्यांनी मला पाहिलंय त्यांनी पित्याला पाहिलंय. ज्यांनी येशूला पाहिलंय त्यांनी पित्याला पाहिलंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर. देवाच्या प्रिय लोकांनो, आता मंडळीवरती आत्मा आहे. येशू ख्रिस्त आपला स्ट्रॉंग मध्यस्थ आहे आणि पिता आपल्या गरजा पूर्ण करणार आहे. समजतंय? आता बघा काय लाईफ सोपं झालं, किती सोपं झालं. अधिकार मिळालाय. जे काही इथं बांधाल इथं सोडलं. हालेलुया. आपण पृथ्वीवर इथं आहोत, देव तिथं स्वर्गात उभा आहे. समजा मध्यस्थ येशू ख्रिस्त. येशू, माझी ही परीक्षा मी पासच होत नाही, मला माहित नाही मी काय करायचं, मला तुझं ज्ञान दे. माझ्या बुद्धीचे दरवाजे उघड येशू. येशूच्या नावात माझे बुद्धीचे दरवाजे उघड. येशूने ऐकलं. तुझ्या बुद्धीचे दरवाजे उघडायचे. 1 मिनिट डॅडी, ते विकासचं डोकं चालत नाही अभ्यासात. तो प्रार्थना करतो, त्याच्या बुद्धीचे दरवाजे उघड. उघड ना डॅडी. हे येशू, तू सांगितलं, तुझं ऐकत नाही का मी? उघडले. इकडं डायरेक्ट विकास बुद्धिमान, ज्याला काही येत नव्हतं तो टॉपर, त्याला सगळं. हे फक्त अभ्यासाबद्दल नाही, तुमचं दारिद्र्य एका दिवसात पालटून जाऊ शकतं. तुमची गरिबी एका दिवसात, एका क्षणात निघून जाऊ शकते. एका क्षणात. कारण जितक्या सेवकांशी देव दैवी दृष्टांत स्वर्गाचे देऊन बोलला ते जगातले होते, पण एकच स्वर्गातून आला, तो येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थ आहे. हालेलुया. तो मध्यस्थ खूप पॉवरफुल आहे. आपला मध्यस्थ कसा आहे? येशू चांगला मध्यस्थ आहे. हालेलुया. तुमचा निरोप ॲज इट इज पित्यासमोर पोहोचवतो. तुमच्या प्रार्थना. कधी कधी लोक स्टॅम्प मारायचंच विसरतात. लेटर लिहिलं, सगळं झालं, स्टॅम्पच नाही मारला, पत्ताच नाही टाकला, पत्र कुठं जाईल? माहिती आहे तुम्हाला? मला पण नाही माहित. तिथंच पडून जाईल.
त्या पोस्ट बॉक्समध्ये तुम्ही पत्र टाकलंय, पत्ताच टाकला नाही, स्टॅम्प मारला नाही, ते कुठंच जाणार नाही, ते तिथंच राहील. अशा खूप जणांच्या प्रार्थना इथंच राहतात, प्रार्थनेच्या शेवटी म्हणतात. आणि मग ही सगळी प्रार्थना तुझ्याच नावात मागतो. कोणाच्या? 1000 वेळा जरी नाव घ्यावं लागलं ना प्रार्थनेत, तरी घ्या येशूचं नाव. येशूच्या नावात असं, येशूच्या नावात तसं, येशूच्या नावात मला बसमध्ये जागा मिळू दे, येशूच्या नावात माझं असं होऊ दे. तुम्ही पोचायच्या आधी देवदूत पोहोचतात, तुमचे रस्ते मोकळे होत जातात. आता समजून घ्या, हे शरीर पृथ्वीवरचं आहे, पण आत्मा वरून आलेला आहे. आम्ही इकडचे नाही, तिकडचे आहोत. आम्हाला चालवणारा तिकडचा आहे, आमच्या गरजा पूर्ण करणारा, हालेलुया, आमचा सगळा पुरवठा स्वर्गातून आहे. माणसाकडे नजर लावून बसू नका. हा माझी गरज पूर्ण करेल, हा माझ्या जीवनात असं काही करून आणेल, तो माझ्या जीवनात तसं करेल. माणसाकडे नाही बघायचं, आजपासून पित्याकडे बघायचं. मध्यस्थ चांगला आहे, येशूच्या नावाचा उपयोग करून घ्या. जे तुम्ही मागता प्रभू येशूच्या नावाने मागा, तुमच्या प्रार्थनांची तो उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. माझा देव लो बजेट देव नाहीये. हालेलुया. काय लोकांचं असतं ना, एवढा बजेट नाहीये. हॅलो, हा देव तो लो बजेटचा देव नाही, हा हाय बजेटवाला देव आहे. सूर्य चंद्र तारे हाय बजेटमध्ये त्याने बनवलेत. कोणाच्या बापाची हिंमत नाही एक तारा विकत घ्यायची. हाय बजेट गॉड आहे. हालेलुया. त्या हाय बजेट गॉडच्या चरणाशी तुम्ही आलेले आहात. तो तुम्हाला लो बजेटच्या गोष्टी नाही करू देणार. तुमचं बोलणं पण आज नंतर असंच असणार. तो राजांचा राज आहे, कारण मी राजा आहे. हालेलुया. त्याने मला राजपुत्र आणि राजकन्या केलेला आहे. तुमचं चालणं बोलणं आशीर्वादित होईल. तुम्ही ज्या जागेवर पाऊल ठेवाल ती जागा आशीर्वादित होईल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना कराल अख्खा स्वर्ग होय आमेन त्या प्रार्थनेला म्हणेल. तुम्ही प्रार्थना कराल दिव्यदूत उतरून येतील. तुमच्या प्रार्थनेच्या शब्दांचं तुम्हाला उत्तर मिळेल. तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलण्यासाठी देवाने हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. तुमची परिस्थिती परमेश्वर बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण तुम्ही आपल्या देवाला निवासस्थान केलं आहे, त्याला निजधाम केलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर भरोसा टाकलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या नावाने प्रार्थना कराल, येशूच्या नावात असं होऊ दे, तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळतील. तुम्ही डायरेक्ट आता कुठं कनेक्ट आहेत? उद्यापासून ऑफिसला गेल्यानंतर लोक म्हणतील काय रे लेट टाईट मध्ये चालतो, काय वरपर्यंत ओळख, इतकी वर आहे तुला काय सांगू. इथं नाही, तिथं माझी ओळख आहे. माझ्या देवाच्या सामर्थ्याने मी भरलेलो आहे. वरून जॅक आहे माझा जॅक. स्वर्गीय संपत्तीचा वारसदार आहे मी दीनदरिद्री कंगाल नाही. राष्ट्रांची संपत्ती माझ्या देवाने मला दिलेली आहे. स्वर्गाचा वारसदार आहे मी. हालेलुया. म्हणा मी आशीर्वादित आहे. त्या प्रार्थना सोडून द्या. देवा मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. ऑलरेडी तुला आशीर्वादित केलंय मी. ऑलरेडी तू आशीर्वादित आहेस, कारण तू जगाशी जुडलेला नाही, तू स्वर्गाशी जुडलेला आहे. स्वर्ग तुला आशीर्वादित करत आहे. स्वर्गातून तुझी संपत्ती आहे, स्वर्गातून तुझा आशीर्वाद आहे. स्वर्गाच्या एका दृष्टांतात मी पाहिलं, एक रूम आहे, रूम. त्याच्या आत गेलो, मी शॉक झालो, घाबरून गेलो. माझं एकदम मी कासावीस झालो त्या रूम मध्ये पाहून. सगळे अवयव ठेवलेत, हात पाय किडनी लंग्स सगळं तिथं. मी म्हटलं प्रभू हे काय? प्रभू म्हटलं कोणाचं खराब झालं तर डायरेक्ट रिप्लेसमेंट. फुल गॅरंटी आहे, मॅन्युफॅक्चररची गॅरंटी आहे. माझा प्रभू आरोग्य देणारा देव आहे. माझा प्रभू कंगालांना धनवान करणारा देव आहे. माझा प्रभू आशक्तांना बलवान करणारा देव आहे. आज कुठल्या स्थितीत तुम्ही आहात, आज त्या स्थितीमधून बाहेर या, कारण तुमचा संपर्क जगाशी तुटलाय. तुमचा संपर्क देवाशी जोडण्यात आला आहे. येशूच्या नावात स्वर्गाचे वारसदार. हालेलुया.
कुणी म्हणाल मला माझ्या वडिलांनी प्रॉपर्टीतून बाहेर काढलंय. हे येड्या, काढू दे की. 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000, 50,00,000, 1,00,00,000 काय असेल, गेलं तर जाऊ दे. स्वर्गीय ऐश्वर्याचा तू वारसदार आहे. स्वर्गाचे आशीर्वाद आहेत तुला. भावंड कोर्ट कचऱ्या करतात, सोडून टाका. दादा, घरावर लई प्रेम आहे तुझं, हे घर तुलाच राहू दे. कुणी आमेन म्हणाल का? मी तुम्हाला चॅलेंज देतो, एक शेत सोडून द्याल, तुम्हाला कैक एकर शेती मिळेल. प्रियांनो, एक घर त्यागाल, कैक घरं तुम्हाला मिळतील. त्याग तर करून बघा. बघा स्वर्गीचा देव किती सामर्थ्यवान आहे. तो तुमच्या गरजा कशा पूर्ण करतो ते बघा. स्वर्गाशी जुडलेले आम्ही लोक आहोत. नॉर्मली गोष्टी बोलायच्याच नाहीत आजपासून. हालेलुया. आजपासून निगेटिव्ह बोलायचंच नाही. नॉर्मल जगातले लोक बोलतात ते बोलायचंच नाही. लोक म्हणतात बापरे, पल्स खूप डाऊन झालेत, त्याच्या हार्ट रेट पण कमी झालाय, ECG बिघडलाय, किडनी फेल झाल्यात, आता 2 तासात तो मरल. 2 तासात नाही मरणार. येत्या रविवारी याला मी चर्चला घेऊन जाणार आहे. हालेलुया. माझा देव त्याला उठवणार आहे. हालेलुया. विश्वासाने प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करा. तुमचं कॉन्टॅक्ट कुठे आहे? कॉन्टॅक्ट डायरेक्ट स्वर्गात आहे. तुमच्या प्रार्थनेने पाऊस बंद होऊ शकतो का? होऊ शकतो. नाही पास्टर, ते जुन्या करारात एलियासाठी स्पेशल पॅकेज होतं, नवीन करारातलं पॅकेज वेगळं आहे. हट. चॅलेंजेस घ्या, प्रार्थना करा. काय शेतकऱ्यांची चूक होती, किती दुःख त्यांच्या वाट्याला आलंय, किती संकटात शेतकरी सापडलेत. कोण प्रार्थना करणार त्यांच्यासाठी? म्हणा मी करीन प्रभू. कुठं पण न्यूज काही कळाल्या, तो न्यूज बघत फक्त बसू नका. हे देवा, त्या लोकांवरती दया कर ज्यांना अफेक्ट झालेलं आहे. कारण तुमचं कॉन्टॅक्ट कुठं आहे? चालू बंद करायचं सगळं कंट्रोल त्यांनी तुमच्याकडे देऊन ठेवलं आहे. रिमोट आहे तुमच्या हातात. येशूच्या नावात तुम्ही बंद करू शकता. हालेलुया. याचा जर उपयोग कराल ना, या तत्वाचा, तुमचा मध्यस्थ चांगला आहे, ह्याच्यावर तुमचा विश्वास बसला, पुरवठा करणारा देव तयार आहे द्यायला. आत्म्याने मी भरलेलो आहे, मला फक्त मागायचं आहे. अवघड आहे? देणारा तयार आहे. घेणारे तयार आहेत का? आज रात्री ना काय मागायचंय ते मागा. सहज बोलत नाही. हालेलुया. प्रभूने हा संदेश मला तुमच्यापर्यंत द्यायला सांगितला आहे. सुरुवात ऐकली त्यावेळेस सगळे स्तब्ध ऐकत होते की काय, कुठं चाललाय हा संदेश, काय काय. पण शेवटचा टप्पा हा मी पित्याबरोबर जुडलो गेलो. हालेलुया. पित्याबरोबर जुडलो गेलो. जुन्या करारात पित्याबरोबर जुडण्यासाठी जर कुणी गेला तर मध्येच खालाच व्हायचा, दोरीला खेचून बाहेर आणायचे त्याला. येशूच्या रक्ताने आता झाकलंय ना. हालेलुया. अंतराळात असे कपडे घालून जायचं नसतं, नाही तर जाशील परत यायची गॅरंटी नाही. तिकडं वेगळे कपडे असतात. अंतराळात पृथ्वीच्या बाहेर जायचे वेगळे कपडे असतात. ते ॲस्ट्रोनॉटचा तो विशेष ड्रेस घालूनच तिथं जाऊ शकतात, तर जीवन परत येणार. असं येशूच्या दरबारात येताना येशूच्या रक्ताने झाकलेले लोक पाहिजेत प्रियांनो. हालेलुया. येशूच्या वचनाने धुतले गेलेले लोक पाहिजेत. तुमची पोहोच फार वरती आहे. हालेलुया. तुमची पोहोच फार वरती आहे. तुमचे हात फार वरपर्यंत पोहोचलेले आहेत. तुमची प्रार्थना डायरेक्ट स्वर्गात ऐकण्यात येते. हालेलुया. तुम्हाला विश्वास आहे तुमची प्रार्थना ऐकली जाते. आज रात्री साध्या गोष्टी मागू नका. हे प्रभू, पुढच्या पगारात 500 रुपये वाढेल. हट येड्या. तो म्हणतो राष्ट्रवत्न दाखल माग. राष्ट्र, देशचा देश तुम्हाला देईल. आमेन. एक टाइम होता आफ्रिकेत रिनल्ड बॉन्कींना विरोध केला, पण एक टाइम आला की बिना विजाचं त्यांना एंट्री. एनी टाइम यू कॅन कम, एनी टाइम, कधी या कधी जा. काही त्यांच्यावर बॅनच राहिला नाही. तुम्ही ऐकताय चर्च? राष्ट्र वतना दाखल देईल. तुमच्या उन्नतीला एंड नसणार. हालेलुया. हे तत्व जर आज कळालं, दुःखातून टेन्शनमधून बाहेर या.
एक फक्त अंतकरणापासून आज प्रार्थना करा, हे प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. बस तुमचं दुःख, तुमच्या यातना, तुमच्या वेदना प्रभूला सांगा. सगळी परिस्थिती आज रात्री बदलणार आहे. तुम्ही तयारच सगळे? जोरदार टाळ्या येशूसाठी. हालेलुया. आमेन.